एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. दादा, अरे आपण आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही वेळी एकत्र असतो ना, म्हणून तर आपलं कुटुंब अजूनही असंच एकत्र आणि हसत खेळत आहे ना. मला मान्य आहे. हो, पण ह्या वेळेला असं झालं नाही ना. म्हणजे घना अमेरिकेला जातोय हे तुम्ही आम्हाला सांगितलंच नाहीत. अगं वल्ली, आम्हाला सुद्धा देवकी, त्यांना बोलू दे. घनाच्या या निर्णयामुळं घरातल्या सगळ्यांनाच त्रास होणं स्वाभाविक आहे. नाही भाऊजी, आम्हाला त्रास नाही झालाय. आम्हाला फक्त वाईट वाटलंय. घनाच्या प्रगतीच्या किंवा करिअरच्या आड घरातला कुठलाच माणूस येणार नाहीये. पण म्हणून त्याने असं अमेरिकेला जाणं परस्पर ठरवून टाकलं, हे जरा स्वीकारणं जड जात आहे आम्हाला. इतकंच. त्रास नाही कसा, त्रास होतोय. घरात एवढा मोठा निर्णय घेतला जातोय आणि हे आम्हाला ज्ञानाकडून कळतं. दादा, आजपर्यंत घरातले सगळे निर्णय हे प्रत्येकाला माहिती असायचे. म्हणजे हे असं लपून छपून असं कधीच नव्हतं घडलं. तुम्हा सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी बोलतो. विचार करा, तुम्हा सगळ्यांना एवढा त्रास होतोय, आम्हाला काही कमी त्रास होत असेल का? विश्वास ठेवा, या गोष्टीची आम्हा दोघांना काहीच कल्पना नव्हती. बरं, पण मग राधाचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? मी बोलले राधाशी. म्हणजे काय वाटलं होतं मला की राधा समजावेल घनाला, म्हणजे मग काय प्रश्नच मिटला ना. पण तिची काही हरकत नाहीये याला. म्हणजे घनाने म्हणे तिला आधीच हे सांगितलं होतं. म्हणजे अंधारात फक्त आम्हीच होतो. आणखीन काय करायचं मला तर सुचतच नाहीये. घनाशी बोललो, राधाशी बोललो, पण मला तर याचा विचार केला तर रडूच येतंय. हे दोघं तिकडे निघून गेले तर मग काय ग, आम्ही काय करायचं? वहिनी, अहो काय हे, तुम्ही अशा इमोशनल नका होऊ. तुम्ही उलट खंबीर राहायला पाहिजे आता. आणि आता ह्या सगळ्या प्रकरणावर काहीतरी तोडगा काढायलाच जमलोत ना आपण सगळे. तुम्ही जरा एकदा खडसावा ना चांगलं घनाला. आणि खडसावून विचारूनही काही फायदा झाला नाही तर काय? झोपी गेलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. नाही, मग आपण माईला सांगूच या. तीच काहीतरी सॉलिड आयडिया काढेल ना, आणि मग बसल्या बसल्या घनाचा प्लॅन कॅन्सल होईल. भाऊजी नाही हो, आता ते एवढं साधं सोपं नाही राहिलेलं. देवकी म्हणते ते खरं आहे. आता एकच अशी व्यक्ती आहे जी घनाला थांबेल. कोण? 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 घना. घनाला जर आतून वाटलं तरच तो त्याचा निर्णय बदलेल. आणि तसं नाही झालं तर काय, आपलं नशीब असं म्हणून गप्प बसायचं. हाय आत्या. हाय, ये. काय सहजच? हो, बस. बोला. काय वाचतेस नवीन? सध्या एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक वाचते मी. 2 वाचतेय खरं तर. अर्धी राहिली आहेत दोन्ही. माझं असं होत नाही, लगे हात वाचून काढते, पण मग अर्धवट वगैरे राहिलं की चिडचिड होते समोर माझी खूप. होतं असं कधी कधी. खरंच होतं.
पण आपल्या काही सवयी सोडायच्या नसतात राधा. म्हणजे घर, संसार, जबाबदाऱ्या हे सगळं 5वीला पुजलेलंच असतं. पण मला वाटतं इतका काही वेळ जात नाही त्याचा विचार करण्यात जास्त वेळ जातो. म्हणजे मी हे केलं तर आवडेल का, हे करू का, किंवा मी ब्रेकफास्टला काय करू, संध्याकाळी काय करू वगैरे. बायका घरातल्या गोष्टींचा खूप विचार करतात. आणि मग ज्या गोष्टींचा विचार करायला हवा असतो ना, त्या गोष्टीचा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही. मला मनापासून असं वाटतं राधा, तुझं असं होऊ देऊ नकोस. तू एक अत्यंत हुशार मुलगी आहेस. तुम्ही खूप छान बोलतात त्या. मला पण असंच वाटतं. हा म्हणजे मी एन्जॉय करते स्वयंपाकघरात जाणं किंवा आईना मदत करणं वगैरे. पण कधी कधी मला असं वाटतं की हे असं इतकं अशा पद्धतीने मी स्वतःला अजून किती बदलू शकेन ना, मग चिडचिड होते समाव. बायको किंवा सून झालीस म्हणून तुझं अस्तित्व जात नाही राधा, उलट एनरिच होतं. तुझं बायको किंवा सून असणं हा तुझ्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. माझं विनोदशी लग्न झालं तेव्हा त्याची बायको असणं मी खूप एन्जॉय केलं होतं. पण म्हणून माझा अभ्यास किंवा माझी कामं मागे नाही पडू दिली. इनफॅक्ट मी लग्नानंतर थिसिस पुरा केला आणि PhD केलं. अँड आय रिअली एन्जॉयड दॅट. आयुष्यात सगळे अनुभव घ्यावेत, अगदी मनापासून जगावं, फुल फ्लेज्ड. नवऱ्यासाठी एखाद दिवस साडी नेसावीशी वाटली तर नेसावी, त्याच्या आठवणीने झुरावंसं वाटलं तर झुरावं. मजा असते त्यात. तुला घनाची आठवण येते. तुला घनाची आठवण येते. इतका काय विचार करायचा त्यात? नाही, मी असा विचार करत होते की तुम्ही आता म्हणालात ना आठवण येते, म्हणजे नेमकं काय आठवण येणं म्हणजे आत्ता मला घनश्याम भेटायला हवा असं वाटणं म्हणजे आठवण, का मला त्याच्याशी काहीतरी बोलायचंय असं मला सतत वाटणं म्हणजे आठवण काय? आणि असं म्हणजे आठवण असेल ना आत्या, तर ऑनेस्टली स्पीकिंग मला घनश्यामची अशी आठवण नाही येते. क्युरिओसिटी म्हणून मला असं वाटतं की काय करत असेल आता घनश्याम हैदराबादला, किंवा जेवला असेल का, किंवा इंटरव्ह्यू कसं झाला असेल. पण असं सगळं वाटणं म्हणजे आठवण का काय? 4 अक्षरी शब्द आहे राधा, पण त्याचा अर्थ शोधण्यासाठी तू किती शब्द वापरतेस? नाही, मी फक्त रॅशनली अनालाइज करायचा प्रयत्न करत होते. रॅशनली अनालाइज करण्यासाठी खूप गोष्टी आहेत जगामध्ये. प्रत्येक गोष्ट अशी अनालाइज नाही करता येत. प्रत्येक गोष्टीची व्याख्या नसते, त्याचा अनुभवच घ्यायचा असतो बस. तुम्ही बोलताय म्हणजे का? तर्कशुद्ध बोलणाऱ्या माणसाला भावनिक असण्याचा हक्क नसतो हे कोणी सांगितलं? शेवटी मी माणूसच आहे ना. नाक कान डोळे असतात, तसं आनंद दुःख मलाही आहेच की नाही? हो, नाही बरोबर आहे, असं होऊ शकतं. सॉरी, म्हणजे मला खरं तर हा प्रश्न मला पडला होता. मी चुकून मोठ्यांदा बोलून गेले. सॉरी. नाही, इट्स ओके. खरं म्हणजे मीच जरा एक्साइट झाले आणि आय एम रिअली सॉरी. नाही ठीक आहे, असं होऊ शकतं. तुम्ही पण माणूसच आहात ना आत्या. या राईट. नाही, तसं नाही. असं होऊ शकतं. राधा, हा, थँक्यू. झालं वाचून. अरे फास्ट. कॉफी घेणार आहेस तू? कॉफी आत्ता काकू? अगं आम्ही घेतो घरातली माणसं कॉफी कधी कधी रात्री, असंच आपलं फॅशन. हो, नाही मला नको, थँक्स. झोपायची तयारी? होय काय? सोबत हवी आहे तुला कुणाची? का असं नाही ग, तू एकटीच आहेस ना गेले 2 दिवस, तुला फारच एकटं वाटत असेल म्हणून. हा, नाही मला लहानपणापासून सवय एकटं झोपायची. आता मोडली असेल ना पण. हो, पण तरी लहानपणीची सवय राहतेच ना. असं काही नाही. अचानक आपण खूप माणसांमध्ये आलो की एकटेपणाची सवय मोडते. मला वाटलं तुझीही मोडली असेल. नाही पण काकू, खरंच आपल्या घरात एवढी माणसं आहेत ना की एकटेपणा वाटतच नाही. चालेल मॅनेज, झोपेल मी. थँक्स.
तुला मी ना एक गंमत सांगते, असंच आपलं आता आठवलं म्हणून. माझं असंच नवीन लग्न झालं होतं, अगदीच 10-15 दिवस झाले होते. आणि हे अगं ऑफिसच्या कामासाठी गेले ना ग एकदम पुण्याला निघून. नुकतंच लग्न झालं होतं ना ग माझं, अगदी 10-15 दिवसच झाले होते. मला इतकी भीती वाटली ना अगं, मी रात्रभर रडतच होते फक्त. मला सतत असं वाटत होतं की खिडकी बाहेर कुणीतरी आहे आणि आता हे मला टाकून गेलेत, मला सोडून निघून गेलेत कुठेतरी, म्हणून रडू येत होतं सारखं. पण तुम्हा आजकालच्या मुलींचं फार बरं आहे, तुम्ही खूप प्रॅक्टिकल असता बाई प्रत्येक बाबतीत ना. मला नाही येत रडायला असल्या छोट्या छोट्या कारणांवरून. मी लहानपणी ट्रेक्सना वगैरे जायचे, एकटी असायचे, एकटी झोपायचे, त्यामुळे मला सवय आहे. यात प्रॅक्टिकल असण्याचा काही भाग नाहीये, स्वभावाचा भाग आहे. राधा, हा जो तुझा बाणेदारपणा आहे ना, तू घनासमोर का नाही ग वापरत? मला बाई प्रश्नच पडतो तुझा. अशी तर वागण्या बोलण्यात तू फार काय शब्द वापरतो, खमकी आहेस. मग घनाचा विषय निघाला की गप्प का होतेस? तुझं उत्तर काय तर तू त्याला स्पेस देतेस. पण स्पेस देते ह्या नादात तू तुझी स्पेस हरवून बसू नकोस राधा. नाही, असं नाही होणार काकू. सॉरी, मी जरा एकदम रूडली बोलले, सॉरी. ठीक आहे अगं. ते असं अचानक सासरी आलेल्या मुलींचं असं होतं. माहेरी काय आई वडिलांवर सतत डाफरत असतो आपण, ओरडत असतो, रागावत असतो. सासरी आल्यावर मग पंचायत होते ना आपली. पण ठीक आहे, ज्या अर्थी तू माझ्यावर रागावलीस त्या अर्थी मी तुला तेवढी हक्काची वाटते ना. चल, गुड नाईट. गुड नाईट काकू. राधा, हा, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? राधा, आम्हाला घना अमेरिकेला जायला नको. आम्हाला पुण्यालाच. देऊ, इथं काय करतेस? अशी इथं अंधारात का उभी आहेस? हे बघ देऊ, घना काय म्हणाला, आता हे घनाचं आणि राधाचं आयुष्य आहे. हा, त्याचं काय करायचं याचे सर्वाधिकार त्यांच्या भाशी आहेत. ही गोष्ट आपल्याला स्वीकारली पाहिजे ना. येतेस ना? चल चल. 34 वर्षाच्या सहवासानंतर सुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. थांब 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 थांब. दिवा लावू नको. अहो मग बस इथं बस. तुम्ही काय इथे अंधार केलाय? कळेल, बस. अहो, हे इथे कुठे ठेव?
आहे का क देऊ, आपण लग्नाचा वाढदिवस साजरा करतो, पण आपण आयुष्यात पहिल्यांदा एकमेकाला ज्या दिवशी भेटलो तो दिवस साजरा करतो का? तुला आठवणार नाही, पण बरोबर 34 वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपण एकमेकाला पहिल्यांदा भेटलो तुझ्या घरी. तुला पाहायला आलो होतो. तुम्ही पण ना इतक्या वर्षात या दिवशी कधी आठवण नाही आली, आजच बरी आली. देव, खरंच मी नशीबवान आहे. तुझ्या बरोबरच्या 34 वर्षाच्या सहवासानंतर सुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. मला अजूनही तुझ्याकडे पाहिलं ना की ती 2 वेळा घातलेली शाळकरी पोर आठवते. तुम्हाला आवडायचं नाही ना मी 2 वेळा घालायचे ते. लग्न झाल्यानंतर मला कितीतरी दिवस वाटत होतं मी शाळेत जाणाऱ्या एका पोरीला पळवलं की काय. मला पण आठवत आहे तुम्ही ते बेल बॉटम घातलेले, केसाचा केवढा मोठा कोंबडा असायचा. खूप छान दिसायचे तसे केस तुम्हाला. काही झालं ना देऊ, तरी आपण दोघं एकमेकांसाठी काय आहोत. पुढच्या वेळेस कसं काय नॉट रिचेबल? गेलास कुठे एवढा? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.
कुठच्या वेळेस कसं काय नॉट रिचेबल? गेलायस कुठे एवढा? हा मला माहितीये तू मस्त डाराडूर झोपलेला असणार आहेस. अर्थात बरोबरच आहे म्हणा, तुझी आज बेडवर झोपायची टर्न आहे ना. म्हणजे एक दिवस मी वर झोपायचं, एक दिवस तू वर झोपणार असं. मग हे चालेल. ओके. इव्हन डेज ना मी, ऑड डेज ना तू. एक मिनिट. इवन डेज ना मी, ऑड डेज ना तू. ओके. मग आज इव्हेंट आहे. गुड नाईट. वा. घनश्याम उठ. नाही आता ठरलंय. प्लीज उठ. 12 वाजून गेलेत. ऑड डे सुरू झालाय. हे चिटिंग आहे राव. सरक सरक. अरे यार कोणी लावलं हे तर. लाईट बंद कर आणि. करतीये. कळतंय तेवढं. गुड नाईट. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.